जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी उद्या 29 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला बेमुदत संप स्थगित करण्यात आलाय. सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं याची घोषणा केली आहे. तर राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीनं मात्र संप स्थगित करण्याबाबतचा निर्णय आज सायंकाळी उशिरा जाहीर केल्यानं या संपावरून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली होती. मात्र सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं मुंबईत मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत आणि मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत काही दिवसांचा अवधी मागितल्यानं उद्या 29 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या संपातून आम्ही माघार घेत असल्याचं 27 ऑगस्टला जाहीर केलं. राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीनं मात्र आम्ही संपावर ठाम असल्याचं सांगितलं होतं. आज पुन्हा या संघटनेची बैठक झाली. या बैठकीत संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता पुन्हा 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यानंतर संपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.